ह्या वड्या बनवल्या मी. ह्या दोन्ही डब्यात झालेल्या आहेत. हे इतकं पीठ उरलेलं आहे. ही वापरलेली परात आहे. मोठी मोठी पानं असल्यामुळे ही परात वापरली. आता हे कुकरला लावणार आहे मी. या कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं. आता शिट्या करणार 3. उकडीमध्ये पण आपण लावू शकतो, उकडीच्या चाळणीमध्ये, पण त्याच्याकडे बघत बसावं लागतं शिजलं किती काय. 3 शिट्या केल्या की होऊन जातं, पीठ कच्चं राहत नाही. हे उरलेल्या पिठामध्ये आपण भजी, बेसनचा पोळा करू शकतो. आता याला 3 शिट्या द्यायच्या. मग हा कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर याला फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवायचं. मग त्या घट्ट एकसंग होतात आणि मग वड्या कापताना तुटत नाहीत, गोल गोल चांगल्या कापल्या जातात. आता हा कुकर शिट्या व्हायला ठेवलेला आहे. 3 शिट्या झाल्या की बंद करायचा आणि फ्रीजमध्ये ठेवायचं. नंतरची प्रोसेस मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन.